परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यमान कायद्यात अधिक कठोर आणि प्रभावी तरतुदी करण्याचा शासनाचा निर्णय। प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना विद्यार्थी, पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांनी पारदर्शकतेची जी मागणी केली, अशा पार्श्वभूमीवर सरकारने सुधारणा विधेयक आणणे हे नक्कीच स्वागतार्ह आहे। भारताच्या केवळ कायदे करण्याची परंपरा हे आज काही नवीन राहिलेली नाही। अनेकदा उत्तम हेतूने तयार झालेले कायदे हे कागदावरच प्रभावीपणे दिसतात, परंतु त्याची अंमलबजावणी कमकुवत राहते आणि परिणामी कायद्याच्या अपेक्षित परिणाम समाजापर्यंत पोहोचला जात नाही। नमस्कार, मी अशोक सोनवणे। आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24। देशाच्या लोकशाहीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार एक समन्वयक भूमिका जर आपण पाहायची म्हटलं तर जनतेसमोर काहीतरी निर्णयात्मक भूमिका गेली पाहिजे। देशामध्ये कायदे पुरेसे नाहीत, अंमलबजावणी तितकीच प्रभावी व्हावी एवढीच माफक अपेक्षा जनतेची असते। देशातील स्पर्धा परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याचा, त्यांच्या कुटुंबाचा, अपेक्षांचा आणि देशाच्या भविष्याचा पाया असतो। एका परीक्षेवर एखाद्या विद्यार्थ्याचे करिअर आणि त्याच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरवली जाते आणि अनेक वर्षाची मेहनत या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याची मेहनत अवलंबून असते। त्यामुळे परीक्षांची विश्वासार्हता टिकून राहणे व टिकून ठेवणे ही केवळ सरकारचीच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेची ही जबाबदारी मांडली गेलेली आहे। केंद्र सरकारचा 27 जुलैचा जो निर्णय आहे, लोकसभेत सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध सुधारणा विधेयक आज 2026 ला सादर करण्यात येत आहे। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यमान कायद्यात अधिक कठोर आणि प्रभावी तरतुदी करण्याचा शासनाचा निर्णय आहे। विधेयकाचा उद्देश हा विशेषतः कथित नीट आणि यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरामध्ये परीक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना विद्यार्थी, पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांनी पारदर्शकतेची जी मागणी केली, अशा पार्श्वभूमीवर सरकारने सुधारणा विधेयक आणणे हे नक्कीच स्वागतार्ह आहे। या स्वागतार्हसाठी जे त्यांनी पाऊल उचललं, याच्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे। भारताच्या केवळ कायदे करण्याची परंपरा हे आज काही नवीन राहिलेली नाही। अनेकदा उत्तम हेतूने तयार झालेले कायदे हे कागदावरच प्रभावीपणे दिसतात, परंतु त्याची अंमलबजावणी कमकुवत राहते आणि परिणामी कायद्याच्या अपेक्षित परिणाम समाजापर्यंत पोहोचला जात नाही, ही शोकांतिका आहे। त्यामुळे या विधेयकाबाबतही सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हा कायदा प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबविला जाणार। कोणत्याही समस्येबाबत कायदा करणे म्हणजे त्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याची सुरुवात असते, परंतु कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी त्याची निपक्ष सातत्यपूर्ण अंमलबजावणी आवश्यक असते। जर पेपर फुटीमुळे झालेली ही दोषींवर झालेली कार्यवाही जर वर्षानुवर्ष दिरंगाई जर झाली तर मोठा प्रश्न निर्माण होतो। दोषीवर कारवाई वर्षानुवर्षाची जी कारवाई आहे तिचा तपास लांबला तर न्यायालयीन प्रक्रिया विलंबाने जर चालली तर कितीही कठोर शिक्षा कायद्यात नमूद केली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही। शिक्षा निश्चित असण्यापेक्षा ती निश्चितपणे अधिक महत्त्वाची असते। पेपर फुटीचा परिणाम फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही आणि तो राहतही नाही। लाखो विद्यार्थ्यांचं मानसिक तणाव, मानसिक ताण वाढतो, त्यांना हॉस्टेल विद्यार्थी होतात, अनेकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते, आर्थिक खर्च वाढतो, काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादेचे नुकसान होते। या देखील बाबीचा विचार केला पाहिजे। आता ग्रामीण भागातील विद्यार्थी पुन्हा पुन्हा प्रवासाचा खर्च करावा लागतो,
आता ग्रामीण भागातील, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी UPSC MPSC साठी पुण्यासारख्या ठिकाणी येतात. कौटुंबिक परिस्थिती त्यांचा खर्च झेपण्याची नसते, आर्थिक बोजा त्या कुटुंबावर पडतो. तरी देखील आईवडिलांची जी इच्छा आहे की या मुलांनी शिकलं पाहिजे, अधिकारी झालं पाहिजे, प्रशासकीय यंत्रणेत गेलं पाहिजे, ते अशी जी कुटुंब आहेत ग्रामीण भागातली, ती कर्ज काढून मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी पाठवतात. परंतु पेपरफुटीमुळे वर्षानुवर्षांची मेहनत जी आहे ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली जाते. प्रामाणिक विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवर विश्वास डळमळीत होतो जेव्हा मेहनतीने आणि पैशाने किंवा गैरमार्गाने यश मिळते. अशी भावना समाजात ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला देशातील गुणवत्ता व्यवस्थेला धक्का बसतो. समाज कायद्याच्या 10 वर्षाची शिक्षा, मोठा दंड, मालमत्ता जप्ती अशा कठोर तरतुदी करण्यात आल्या, पण तपासच वेळेवर न लागता तो जर लांबणीवर पडला, पुरावे जे आहेत ते सुरक्षित ठेवले गेले नाहीत, तर आरोपींना राजकीय किंवा आर्थिक संरक्षण मिळाले किंवा खटले जर वर्षानुवर्ष प्रलंबित राहिले तर त्याचा परिणाम हा समाज व्यवस्थेवरती होतो आणि या कठोर शिक्षेचा लोकांवरती धाक उरत नाही. हे एक त्यामधून निष्पन्न होतं. भारतात अनेक क्षेत्रामध्ये हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. नियम किती कडक असले पण त्याची अंमलबजावणी त्रुटीमुळे त्याचा प्रभाव कमी होतो आणि तो प्रभाव जर कमी झाला तर केवळ शिक्षा वाढवण्यापेक्षा पकडले जाण्याची जी शिक्षा असते तिची खात्री ज्यावेळेला गुन्हेगारांना होईल त्यावेळेला अधिक त्याचा परिणाम होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सुरक्षा, इक्रिटेड डेटा ट्रान्सफर, ब्लॉकचेन, बायोमेट्रिक याची पडताळणी याच्यासारखी आधुनिक तंत्रज्ञान आता उपलब्ध आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंतचे प्रत्येक टप्प्यावरती आधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक डिजिटलमध्ये प्रवेश नोंदविणे, संशयास्पद हालचालीवर तात्काळ अलर्ट राहणे, सुरक्षित सर्व्हरचा वापर करणे या जबाबदाऱ्या निश्चित करणं आणि त्या उपाययोजना अनिवार्य झाल्या आहेत. आजच्या या घडीला या सर्व उपाययोजना ह्या करणं गरजेचं आहे. प्रत्येक पेपरफुटीनंतर काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरती दोषारोपपत्र दाखल केलं जातं, त्यांच्यावर कारवाई होते, परंतु मोठं रॅकेट चालवणारे जे सूत्रधार असतात ते अनेकदा तपासाच्या यंत्रणेपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. काही प्रकरणामध्ये परीक्षा घेणाऱ्या संस्था, कंत्राटदार, छापाई यंत्रणा, वाहतूक व्यवस्था किंवा स्थानिक प्रशासनातील त्रुटी याला कारणीभूत असतात. या गुन्हेगारांनाच नव्हे तर निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही यामध्ये जबाबदार धरण्याची स्पष्ट व्यवस्था असली पाहिजे. उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी झाल्याशिवाय सुधारणा अपूर्ण राहतील आणि मला वाटतं देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या परीक्षा व्यवस्थेत आता केवळ नवीन कायद्याची नव्हे तर प्रामाणिक अंमलबजावण्याची, पारदर्शकता प्रशासनाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची, शून्य सहनशीलतेची धोरणाची नक्कीच गरज आहे. आणि मला वाटतं न्याय परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांचा अधिकार नाही तर गुणवंताधिष्ठ आणि सक्षम भारताच्या निर्मितीचा एक मूलभूत आट आहे असं म्हणावं लागेल. आणि मला वाटतं चीनसारख्या ठिकाणी मी काही गोष्टीचा अभ्यास केला तर चीनसारख्या ठिकाणी परीक्षेच्या काळखंडामध्ये ज्या परीक्षा घेणाऱ्या संस्था असतील, त्यांचे अधिकारी असतील, यांना 8 दिवस 15 दिवस अगोदर प्रश्नपत्रिकांच्या अगोदर ज्या तिथपर्यंत पोहोचणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांना डांबून ठेवलं जातं. डांबून ठेवलं जाण्यापेक्षा त्यांना सुरक्षित ठिकाणी त्याच्यातून विद्यार्थ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जातो. या आधुनिक गोष्टींचा वापर इतर देश जसं करतात तसं आपल्या देशात झालं पाहिजे ही माफक अपेक्षा करावीशी वाटते. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.